नेत्याला झाली पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे। ही माझी मागणी यांच्यापुढे राहील। एक दिवसाच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात विचारविनिमय सुरू आहे, कसं पाहता या? मला वाटतं की शिक्षा ही 1 तासाची असेल का 1 दिवसाची असेल, शिक्षा ही शिक्षा असते। प्रत्येक गुन्हेगाराच्या मध्ये जो अहंकार निर्माण झालेला आहे की मी म्हणजे सर्व काही, मी म्हणजेच सर्व आणि माझं कोणीच काही करू शकत नाही, या आविर्भावात राहणाऱ्या कुठल्याही आरोपीला शिक्षा ही झाली पाहिजे। माझं मत आहे जे सरकार निर्णय घेईल त्या सरकारच्या निर्णयाशी मी सहमत राहीन, परंतु शिक्षा आणि राजीनामा हा झालाच पाहिजे। आणि या व्यतिरिक्त पुन्हा एकदा मी सांगतो की माननीय सन्माननीय उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना या बाबतीत जाब विचारून शिक्षा केली पाहिजे। ही फक्त आईसाठी केली पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे। बीडीडी ताईच्या नामांतरणाचा विषय हा पुन्हा एकदा नाही, आता हा विषय नको, मला माझा विषय झाला। शरद पवार हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू, यही मेरा परिचय। कल जिस तरीके से विधान परिषद में राहुल गांधी के वक्तव्य के ऊपर मैंने जब उनके खिलाफ उनके निषेध के लिए सभागृह में जब मैंने बात रखी तो सम्माननीय विरोधी पक्ष नेता महाविकास आघाड़ी के अन्बादास दानवे जी ने जिस तरीके से अवाच्य भाषा में गाली देने का काम किया, सभागृह में गैरवर्तन किया और उस गैरवर्तन के माध्यम से जो मेरी माता 25 साल पहले कैंसर से दुर्गम आजार से